नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, नवीन एक कंत्राटी पदभरतीची जी जाहिरात आणलेली आहे, ती जाहिरात पहा. कालच रिलीज झालेली नोटिफिकेशन. तर नवीन हे अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. चॅनल आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काल आपण एक हॉल तिकीटच्या संदर्भात व्हिडिओ बनवला होता. नवी मुंबई महानगरचं हॉल तिकीट आलेलं आहे. तर जे कोणी डाउनलोड केलं नाही तर त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि एक्झाम द्या. ज्यांचं फॉर्म भरलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा. आणि हा व्हिडिओ पहा. नवीन पदभरती कंत्राटी 15 वित्त आयोगाअंतर्गत नागरी आरोग्य वर्तन केंद्र हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या अंतर्गत जे दवाखाने आहेत त्यामध्ये पदभरती असणारे पहा. हे जळगावमधली NHM रिक्रुटमेंट आहे. ठीक आहे, NHM जळगावमधलं हे रिक्रुटमेंट आहे. त्या ठिकाणची ही जाहिरात आलेली आहे. तर पहा, उमेदवार नकून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात. तर पहा कसे अर्ज मागवता येतात, ते ऑनलाईन आहेत का ऑफ आहेत ते पाहून घेऊ. तर पहा, MPW आहे. तर MPW सांगितल्याप्रमाणे मल्टीपर्पज वर्कर. ठीक आहे, MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर असते. जे PSC लेवलला, प्रायमरी हेल्थ सेंटर लेवलला जे वर्कर असतात, जे मल्टीपर्पज वर्कर, त्यांचं हे वॅकन्सी आहे. पहा, यामध्ये खूप सारे वॅकन्सी दिसायला लागले. तर एकूण यामध्ये 18,000 यामध्ये मानधन असणार आहे. तर पहा, यामध्ये तालुका लेवलला तुम्हाला काम करायचं. तर अशा एकूण 61 वॅकन्सी आहेत. तर तुम्हाला 12वी पास नंतर पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं गरजेचं आहे. अनुभवाची यामध्ये काही गरज नाही आहे आणि 18,000 तुमचं मानधन असणं आहे. खूप चांगली यामध्ये पदभरती आहे. पहा, 61 MPWचं वर्क रोल तुम्हाला सांगतो, खूप जास्त काही हेवी नसते, काही नसते. यामध्ये तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जे हॉस्पिटल आहेत, ज्याला आपण PSC म्हणतो किंवा मग सब सेंटर म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन त्या ठिकाणी वॅक्सिन कॅरियर पुरवठा करायचा आहे, सप्लाय करायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या वॅक्सिन रिलेटेड असतील किंवा मग काही मेडिसिन असेल, काही पण असेल, ते तुम्हाला त्या ठिकाणी अशा छोटे छोटे कामं असतात. खूप जास्त हेवी वर्क नसते आणि चांगली पण पोस्ट आहे. ठीक आहे, मल्टीपर्पज वर्कर म्हणून आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टाफ नर्स फिमेलमध्ये. पहा, याच्यामध्ये तालुका लेवलला आहे फिमेलसाठी. यामध्ये 54 वॅकन्सी आहेत. खूप जास्त वॅकन्सी आहेत, 54. मोठी भरती असणार आहे. त्यामध्ये GNM आणि BSc नर्सिंगवाले फॉर्म भरू शकतात. तर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. टोटल 20,000 यामध्ये मानधन असणार. पहा, कोणतीही कंत्राटी पदभरती असते त्यामध्ये मोस्टली NHM अंतर्गतची, त्यामध्ये 20,000 सॅलरी असते. ठरलेलं असल्यामुळं हे 20,000च देतात. पण कंत्राटी आहे म्हणून तुम्ही यामध्ये नंतर जॉब भेटेल का, 1 वर्षानंतर काढून टाकतील असं नाही आहे. कोणताही बॉन्ड जो असतो तो तुमच्या कामानंतर, तुमचं काम कसं आहे त्यानंतर रिन्यू केला जातो. मोस्टली अशा प्रकारचंच असतं. काम जर सॅटिस्फाईड असेल तर त्याला तुम्हाला नंतर पण रिन्युअल भेटून जातं. त्यानंतर पुढं पहा, स्टाफ नर्स मेलसाठी पण आहे. हे लक्षात असू द्या, फिमेलसाठी आणि मेलसाठी सेपरेट आहे. मेलसाठी 5च जागा आहेत आणि फिमेलसाठी 54 जागा आहेत. GNM आणि BSc असणं गरजेचं आहे. 20,000 याचं सेम मानधन असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा, कॅटेगरीनुसार असं दिलेलं आहे समांतर आरक्षण. वॅकन्सी थोडी मोठी असल्यामुळं समांतर आरक्षण अशा प्रकारे असणं गरजेचं आहे. तर पहा, यामध्ये स्टाफ नर्स फिमेलसाठी पहा, टोटल वॅकन्सी यामध्ये आणि जनरल वॅकन्सी पहा, SCला टोटल 5 आहेत, STला 3, त्यानंतर VJला 2, NTBला 1 आणि NTCला 3, त्यानंतर NTBला 2, SBCला 2, OBCला 12, त्यानंतर SCBCला 5 आणि EWSला 3 आणि ओपनला 16. अशा प्रकारचे हे टोटल आहेत. त्यामध्ये जनरल आहेत, त्यानंतर स्पोर्ट वगैरे अशा प्रकारच्या वॅकन्सी आहेत. आणि MPW मेलचं हे तर तुम्हाला त्यानंतर काही अटी व शर्ती येतात ते पण पाहून घेऊ. पहा, अटी व शर्तीमध्ये काय दिलं आहे, उपरोक्त पदे निव्वळ कंत्राटी पदाचे असणार आहे. तर कॉन्ट्रॅक्ट बेसचे असणार आहे. तर परमनंटचा दावा तुम्ही करू शकत नाही. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर काही तुम्हाला कागदपत्र वगैरे आहे तर तक्रार घेतली जाणार नाही. कोणत्या उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, परिपूर्ण अर्ज जर नसेल तर ते तुमचं रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर एक महत्त्वाचं पॉईंट, 2 जर फॉर्म भरायचे असतील तुम्हाला, एका MPWचा पण भरायचा आणि मेल नर्सचा पण भरायचा असेल तर तुम्हाला दोघांसाठी वेगवेगळे अर्ज करावे लागतील, सेपरेट अर्ज करावा लागेल. त्यानंतर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये भरायचं आणि रिझर्वेशनवाल्याला 100 रुपये भरायचं आहे. तर अशा प्रकारची फीस असणार आहे. तुम्हाला DD काढावं लागेल. DD काय असते, जी पण आपली नॅशनल बँक असते, नॅशनल बँकमध्ये तुम्हाला जाऊन या ठिकाणी या नावाचा DD काढायचा असतो. ठीक आहे, हे नाव दिलेले पहा, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळकोट, ह्या नावाने तुम्हाला
राष्ट्रीयकृत बँक जी पण भारताची नॅशनल बँक आहे, गव्हर्नमेंट बँक आहे, त्यामध्ये जाऊन तुम्हाला DD काढायचा 100 आणि 150चा. जर कास्ट तुमचे रिझर्वेशन असेल तर 100 आणि ओपनमध्ये मोडत असेल तर 150. त्यानंतर पहा उमेदवारांची निवड ही फक्त गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामध्ये उमेदवारांनी कुठल्याही दबावाचा वापर केल्यास त्यांचे उमेदवार रद्द करण्यात येतील. कोणते तुम्हाला सपोर्ट वगैरे असेल तर तुम्ही तिथं दाखवायचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्जाविरुद्ध कोणते फौजदारी गुन्हा असेल तर रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर वर्ष जे महत्त्वाचं आहे पहा, वय खुल्या वर्षासाठी 38 वर्ष व मागास वर्गासाठी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे, हे 2 लक्षात असू द्या. त्यानंतर आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही मेरिट लिस्ट आणि महत्त्वाच्या सगळ्या अपडेट जे कुठे भेटतील, जळगावची वेबसाईट जी आहे झडपीची त्या ठिकाणी भेटेल. तुम्हाला या PDF संबंधात पाहिजे असेल तर या PDFची लिंक पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये चॅनलचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा PDF जो आहे तो घेऊ शकता. तर पहा jpjalgaon.government.in या संकेतस्थळावर तुमची मेरिट लिस्ट, ज्याला आपण शॉर्ट लिस्ट म्हणतो, ठीक आहे, लागल्यानंतर तुम्हाला शॉर्ट लिस्टची नाव येतील किंवा मग डायरेक्ट तुम्हाला मेरिट लिस्ट पण लागू शकते. ठीक आहे, पहा यामध्ये ते तुमच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या ईमेलवर भेटून जाईल. त्यानंतर पहा महत्त्वाचं जे आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, उमेदवार जे कोणी असतील कॅन्डिडेट विविध मुदतीला अर्ज, त्यांचा जो फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशन आहे ते प्रति कुठं द्यायचं, प्रति मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचे राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये दुसरा नवीन बिल्डिंगमध्ये द्यायचं. तुम्हाला तारीख पायामध्ये कधी असणार आहे, 16/7 तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा. 4 पासून 16/7 आणखीन भरपूर दिवस आहे, तर कालच ही जाहिरात आलेली आहे. तर पहा 16 फॉर्म भरायचा तुम्हाला त्यानंतर DD काढायचं आहे आणि ह्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर काही नवीन अपडेट वगैरे आली तर हे वेबसाईटवर भेटून जातील. तुमचं वेबसाईटचं नाव आहे jpjalgaon.government.in असं. ठीक आहे. त्यानंतर अर्जासोबत कागदपत्रे महत्त्वाची जोडायचे, तर ही कागदपत्रे आहेत नमुन्याचा अर्ज, त्यानंतर ॲप्लिकेशन, स्मॉल कुटुंब फॅमिली नॉर्म, DD तुमचं जे पैशाचं आहे ते, त्यानंतर TC, ट्रान्सफर सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र जर असेल तर, त्यानंतर गुणपत्रक, मार्क मेमो, काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं, आणि शासकीय अनुभव कामाचा असला तर, आणि इतर काही तुमचे MSIT वगैरे झाले असेल तर ते पण जोडून द्या आणि फॉर्म सबमिट करा. ठीक आहे, हे अशा प्रकारचा फॉर्म आहे. तुमचा फोटो, नाव वगैरे व्यवस्थित, मोबाईल नंबर, ईमेल ID, कास्ट, सगळ्या गोष्टी, ॲड्रेस आणि सगळ्या व्यवस्थित भरून तुम्हाला त्या दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन सबमिट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, जळगावमधील NHM रिक्रुटमेंट असणार आहे. नवीन वॅकन्सी निघाले. यामध्ये स्टाफ नर्स फिमेल, स्टाफ नर्स मेल आणि MPW अशा 3 पोस्ट आहेत. खूप सारी वॅकन्सी आहे, यामध्ये मोठी वॅकन्सी आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं, रिझर्वेशनवाल्यांसाठी आणि ओपनवाल्यांसाठी फीस वेगवेगळे असणार आहे. रिझर्वेशनवाल्यासाठी 100 रुपयाचा ड्राफ्ट आहे. ड्राफ्टचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. हे ड्राफ्टचं नाव आहे. हे ड्राफ्टचं नाव आहे. तुम्हाला ह्या DDवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ते ड्राफ्टवर जाऊन ह्या ठिकाणी हे अशा प्रकारचं नाव आहे, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव. हे तुम्हाला 100 किंवा 150चं कास्टनुसार DD काढून तुम्हाला सबमिट करायचं. नॅशनल बँकेतून 16 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, आणि नंतरची जी काय अपडेट असेल ती झडपी जळगाव या संकेतस्थळावर भेटून जाईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.